कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय मुंबईच्या अगदी वाई कट्ट्यामध्ये देखील आपल्याला नेऊन पोहोचवलं गेलं असा विकास माची ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। आणि स्वतः या ठिकाणी संजय म्हात्रे साहेब आहेत, निर्भय कुमार निर्भय संजय म्हात्रे यांच्या कडून आपण पाहतोय स्पॉन्सर केले गेले मोरेश्वर दाजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्याला आपण टी शर्ट देणार आहोत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। निर्भय देखील आहे आणि या दोघांच्या अगदी शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच। इथून आपण पाहू शकताय जबरदस्त मॅन ऑफ द मॅच आणि ची ट्रॉफी आहे। नक्कीच प्रफुल्ल पंडित पाटील जे यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे। विकास काय सांगतो माहिती का, एले नाही एले मारवानो, हा आम्हीच मारवानो मॅच। बरोबर ना? बरोबर। पण एक आहे वन मॅन शोने घडवलेलं आहे आपल्याला। जय साईराम, जय जोगनेदेव। वन मॅन शोने घडवलेलं आहे हे विसरू नका असं। जय साईराम, जय जोगनेदेव, गणपती बाप्पा। नक्कीच अगदी आपण पाहतोय घरचा खेळाडू आहे। मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत नितीन म्हात्रे सर। या नितीन म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे। खूप चांगल्या पद्धतीने मात्र मॅन ऑफ द मॅच राहिली। इथून पाहतोय ब्लूटूथ जे हेडफोन्स आहेत ते देण्यासाठी मी आमंत्रित करीन सचिन भोईर सर। आपले शुभ हस्ते आपण देऊयात ब्लूटूथ हेडफोन। अगदी आपण पाहतोय फ्रेंड्स मोबाईल म्हणजेच विनोद भावर यांच्याकडून हे ब्लूटूथ हेडफोन आलेले आहेत। आणि भवतेश पाटील नक्कीच माझी उपसरपंच यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं ज्या चौकारांसाठी। त्यासाठी आपण पाहतोय लोक 1000 रुपये। जोरदार टाळ्या एकदा विकाससाठी। जबरदस्त बॅटिंग केली, 23 चेंडूमध्ये 60 धावांची धुवाधार खेळी। विकास या वन मॅन शोने तुला खूप काही दिलंय, काय म्हणशील या वन मॅन शो अगदी संघासाठी देखील, या ऑर्गनायझेशनसाठी देखील आणि आजच्या खेळीसाठी देखील? वन मॅन जो सांगितलं तर आबासाहेब चषक झालेला तेव्हा तो कधी मी विसरणार नाही, कारण की तो आयोजन नियोजन आणि आम्ही फायनल मारलेली ते आठवणीची ती बाब आहे। आज जर पाहिलं तर तुझी बॅटिंग बॅट लागले खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्वालिफाय देखील झालाय तुमचा टीम। उद्याच्या दिवसात एक नवीन जल्लद तयारी असणार आहे तुमची। तर उद्याच्या दिवशी काय मेसेज असेल पब्लिकला, कारण उद्या गोटे अंपायर देखील येणार आहे आणि तुमची पब्लिक देखील असणार आहे, काय मेसेज द्याल तुमच्या पब्लिकला? काही नाही, मी आमच्या टीमला सांगेल की उद्या कोणी यात्रेला जाऊ नका, आपण संडे जाऊ, काय असेल ते आपण नक्की करू, पण उद्या या मॅचला या। नक्कीच एकदा जय जोगनेदेवचं नाव आपण घ्यायचं आहे। जोगनेदेव महाराज की। थँक्यू व्हेरी मच। हे होते विकास माची, जबरदस्त टॅपर मॅन आणि ज्यांनी 23 चेंडूमध्ये 60 धावांची धुवाधार खेळी, नॉट आऊट खेळी नक्कीच राहिली त्यांची। जाऊया मॅचकडे जिथे पुन्हा एकदा दीपक सर आपल्याशी जोडले जातील। अतिशय सुंदर गोलंदाजी तिकडे बघत आहोत आपण दीपक 11 आणि एका साईडला विचार केला तुम्हाला संघ बघायला मिळतो जय हनुमान उनभाट। पहिलं षटक मार्गस्थ आणि मला पहिल्या घरी तंबूत गेलाय, बाद झालाय, क्लीन बोल्ड झाला आणि आऊट झालाय तो भावेश। सालवडला हा बेस्ट बॅटर म्हणून बघितलाय। अतिशय मोठा संघ यावर्षी ओव्हरऑलमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे तो म्हणजे उनभाट संघ। आता होणाऱ्या रविवारी T15 म्हणजे 15 षटकाच्या सामन्यात तिकडे सेमीफायनलमध्ये प्रवेश केला त्या संघाने। मुंबईचे 8 संघ आपण बघत असा 64 संघांनी सहभाग घेतलाय। टीम DNCC सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे। DNCC टीम तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात फक्त विकासने धावा दिल्या 6। आपण तारापूर संघ बघितला, आज आपण एका साईडला संघ बघितला इन्व्हिसिबल, त्यानंतर पण तारापूरचा संघ तुम्हाला बघायला मिळाला, त्याच्यानंतर बघायला मिळतो जय जोगनादेव आगवण संघ बघायला मिळाला आहे, वामिका स्टार आणि यातले हे 4 संघ आहेत त्याच्यातून एक संघ तुम्हाला बघायला मिळेल। आणि उद्या मग बाकी सुपर 8चा तो मुकाबला पाहायला मिळेल वन मॅन शो आयोजित सरपंच चषक
पंचाळी आपण बघत आहात. टिनी नावाचा एक अष्टपैलू हो. टिनी चांगला बॅटर, चांगला बॉलर, एक अष्टपैलू खेळाडू. दीपक 11 संघाकडनं आपण टिनीला सातत्यपूर्ण बघत आहात. अथंग स्पर्धा गाजवताना आपल्या संघासाठी सातत्यपूर्ण खेळ करताना टिनीला पाहिलाय. बघूया आता ओपनिंग फलंदाज जो आला आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर बघायला मिळतो तुम्हाला कुशल. कुशलकडे क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट यावर्षी दाखवलंय तेव्हा तो उनफाट क्रिकेट संघाने. लाखाची स्पर्धा असो, 50,000ची स्पर्धा असो, 15 ओव्हरची असो, 10 ओव्हरची असो, 10 ओव्हरमध्ये फायनल ते पराभूत झाले. T10 स्पर्धा होती ती म्हणजे साईड सापडते सालवडीत आहे. ओ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, खराब गॅदरिंग होते. 1+1 अशा 2 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 2 धावाचा विचार केला तर फलकात धावसंख्या लागली जाते ती 8. पुन्हा वाईट चेंडू तुम्हाला बघायला टिनीकडनं बॅक टू बॅक 3 धावा अतिरिक्त दिल्यात. एक देखील चेंडू नाहीये. काय आमलेट पाव बघायला मिळतोय, कलेजा फ्राय, चिकन फ्राय, मटनचा खिमा, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्य आज बाकी तुम्हाला बघायला मिळेल. रात्रीचे 2:30-3 वाजे तरी लोक आनंद घेतात कारण आमच्या सुगरण वहिनींच्या हाताला जो चव आहे तो खूप चांगला पाहिजे. फोडणी तुम्हाला बघायला मिळते. आल्याचं वाटण, दालचिनी, मसाला, गरम मसाले असे वेगवेगळ्या पदार्थ असलेली फोडणी ही या आमच्या मेजवानीची परिपक्व तुम्हाला बघायला मिळते. रात्रीच्या 3 वाजता देखील लोक आमलेट पावचा आनंद घेत आहेत. आमचं सुगरण जेवण ह्या पंचायतच्या माध्यमातून तुम्हाला महिलांकडून बघायला मिळते. उद्या देखील या आवर्जून प्रेम करा आणि आमचे जेवढे स्टॉल आहेत ते स्टॉल देखील खरेदी मजबूत झाली पाहिजे. इथे बाकी अप्रतिम कळराव तुम्हाला बघायला मिळालं आणि 4 धावाच्या विचाराने धावसंख्या होती ती 13. टीम मिटिंग कमी करा प्लीज. एक टीम मिटिंग झालं हा, नंतर टीम मिटिंग होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. विकास माशीची काय फलंदाजी बघायला. आगवनचे सगळे गावच्या गाव मंडळी, घरातले सर्व गृहस्थ सर्व इकडे आले होते. आता बाकी जातील आणि निवांत झोपतील, दुपारी उठतील आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या मैदानाच्या वाटा बघतील. वन मॅन शो. आमची गच्चीवरची मंडळी अजून देखील बघायला मिळते. काय माणसं चंद्रावर जातात हो, किती सुखाने राहतात. काय ठेवलाय तिकडे. एकदा आयुष्यात आम्हाला सुद्धा बघायला मिळेल का. ओहो काय शॉट बघायला मिळतंय. सूर मारली पण चेंडू अनाऊन्स बंद, ज्याला म्हणतो अचानक चेंडू उछळी घेतली आणि इकडे बघायला मिळते 4 धावा. पंचाळीमध्ये अमृत खूप मिळते. पंचामृतनं देवाचा प्रसाद होतो. तीर्थाच्या पंचामृत 5 नैवेद्यातून प्रसाद केला जातो. दही, तुळशी, पान, दूध, मध आणि कधी कधी साखर खळी देखील टाकली जाते आणि साखर अशी 5 पदार्थ म्हणून पंचामृत बनवलं जाते. त्याला पंचामृत म्हणतात. धावसंख्या 4 वर 17 धावा फलकावर लागल्या जात आहेत. ते समुद्र मंथन असते जिथे 2 वेगळ्या द्रवाचं रूपांतर केलं जाते. आमचे संजय भाऊ वरती जाऊन त्यांना विचारू आपण उद्याच्या सत्रात. चला पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा टिनी अंडर खेळ स्क्वेअर डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. जोरदार अपील केलं जाते आणि दिस इज अ आउट. गुड डिसिजन. काय पोझिशनमध्ये होते आमचे अशरफ मेमन. कम्प्लिटली गुड पोझिशन. तिथून तुम्हाला कम्प्लीट बघायला मिळते आणि गडी बाद होतोय. अशा पद्धतीने मला वाटतं दुसरा गडी बाद होतोय. हो खूप मोठं अंतर होतंय. कमीत कमी 2 ते 3 फूट बाहेर होते. आता बाकी मनीष नावाचा खेळाडू बघायला मिळतो. टेनिस विश्वामध्ये यूट्यूबवर खूप फेमस झाला. आम्ही धर्मवीर चषकामध्ये त्याची इंटरव्ह्यू घेतली आणि मॅन ऑफ द मॅच त्याला विचारलं बाबा हे कोणाला दाखवणार. काका माझं कोणीच नाही. आणि काय व्हायरल झाली होती. तिथून मी देखील अंडरआर्ममध्ये बघायला, कारण मी देखील नौका होतो. अंडरआर्म मी करत नव्हतो. आत्तेज राऊत आमचे परम मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलं अंडरआर्म काका तुम्ही करा आणि लोकांनी भरभरून प्रेम करा. ओ गुड बॉलिंग कम कनबॉक टिनी. बघा टीन लोक प्रत्येक ओळखतात. टिनी सांगितलं खेळाडू म्हणतात. बघा फरक कसं आहे. प्रनाउन्समध्ये फक्त टीन आणि टिनी. चला येऊ बघा.
क्लीन बोल्ड आहे. यस, गुड डिसिजन. 2 षटकं झाली आणि 2 षटकं धावसंख्या 17. 2 ओव्हर के बाद स्कोर है 17. वैभव नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अंडर आर्म ओव्हर आर्म सातत्यपूर्ण क्रिकेट गाजवताना ओव्हरामध्ये उत्कृष्ट बॅटर आणि उत्कृष्ट लेग ब्रेकर, काय टर्म बघायला मिळतोय. अप्रतिम श्रीनिवासारखे टर्म त्याच्याकडे आपण बघितल्यात. रविवारी बाकी प्रत्येकाने मॅच बघा. ओ क्लीन बोल्ड, गुड बॉलिंग. विकेटच्या बॅटर पहिला चिळ गडी बाद झालाय. मनीष काही संपर्कच केला नाही, प्रॉपर बॅटर आलेच नाहीये. येत्या रविवारी आपण बघणार आहोत T15 म्हणजे 15 ओव्हरच्या मॅचेस नांदगावमध्ये होत आहेत. पाटी नेटवर्कच्या माध्यमातून बघायला मिळतील, कारण सर्व माझ्याकडचे जे आहेत आमचे प्रमुख गावकरी सर्व आहेत. मी अगोदरच म्हटलं की आपल्या लोकल लोकांना चान्स द्या. ओम साई आहे, पाटील नेटवर्क आहे, विश नेटवर्क ज्याने खूप मोठी प्रोग्रेस केला आहे. दमनची केली त्याने प्रीमियर लीग अबाव 50ची केली लेदर मॅच. काय क्लास चित्र बघायला. अबाव 50 चिंचेची लेदर मॅच अप्रतिम. एवढ्या चिंचवडच्या मैदानावर केलं, प्रत्येकाने आवर्जून कौतुक केलं. काय क्लिअरिटी बघायला मिळालं. बऱ्याचशा लोकांनी सांगितले फक्त 4 महिन्याची कलाकृती आणि त्यानंतर बाकी सर्वात मोठा इव्हेंट त्यांनी केला तो दमनला. आणि रेल्वेचा DRM कप. रेल्वेमध्ये अधिकार आहे हो यांचा. ओ हो गुड फिल्डिंग. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते रुपेश नावाच्या खेळाडूकडनं. एका दिवसात 6 लाईव्ह करण्याचा पराक्रम त्याने वापीला केलाय. 6 सेटअप लावून ती मॅच बघायला मिळाली. अविस्मरणीय क्षण प्रत्येक क्षणामध्ये बघितलं. असे मोठमोठे इव्हेंट करण्याचं काम ज्याने घेतलं. इथे बघा चेंडू टटवला आहे. इथे गुड फिल्डिंग पुन्हा एकदा बघायला मिळते. प्रॉपर 2 टॅप झाले पण प्लेअरला राखू शकले नाही. तारापूर प्रीमियर लीग केली आपण, ती देखील कोण विसरू शकत नाही. अप्रतिम आयोजन आणि सुंदर क्लिअरिटी तिकडे बघायला मिळाली. 3 चेंडू डॉट टाकलेट. गुड बॉलिंग. दीपकचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. विकास माफ करा, विकासकडे खूप चांगली गोलंदाजी. 3रं षटक मार्गस्थ आहे. 4 गडी तंबूत गेलेत आणि फक्त 18 धावा फरकावर लागल्यात. गुड ओव्हर, 21 धाव, सिर्फ 1 रन दी इस ओव्हर में. बढिया गेंदबाजी. आजच्या दिवसातली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आसामला बघायला मिळते. 3ऱ्या षटकात फक्त 1च धाव दिलाय आणि 1 गडी बाद केला विकास. चला टीम मीटिंग कमी करा. टीम मीटिंग कम करना है प्लीज. तर दीपक 11 टीम कम करना. जय हनुमान उनबाट 3 षटकं 18 धावा, 4 गडी तंबूत पडले. खूप चांगलं 3रं षटक हाताळलं. फक्त 1च धाव दिली विकासाने. आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो रुपेश. उत्कृष्ट शॉट तुम्हाला शाम्याकडे बघायला मिळतोय. रुपेश नावाचा गोलंदाज पहिला चेंडू चौकात टटवला. 22 धावा फरकावर लागल्या जातात. स्वयं पुन्हा गोलंदाजी करत असताना चौथं षटक मार्गाचा 22 धावा. गुड बॉलिंग.
ओ बॉक्स आउट. 5 चेंडू डॉट गेलेत ना, 5 चेंडू खेळले, 5 चेंडू निर्धाव गेले, त्याच्यामुळे त्याच्यावर बोधेश आणि 6व्या चेंडू बॉक्स आउट झालेत आणि गडी बाजूला 5 फरका धावसंख्या 26. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. न्यू बॉटर सिद्धार्थ हे सगळे अवरामचे बॅट्समन आहेत. अवराममध्ये खूप चांगली फलंदाजी आपण बघितली. या रविवारी देखील ते बघायला मिळतील. T15ची स्पर्धा आहे, जिथे 64 संघांनी सहभागीला महाराष्ट्राची सर्वात मोठी स्पर्धा आपण नांदगाव येथे बघणार आहोत. 2 सेमी आणि 1 फायनल आहेत. चांगला ड्राईव्ह जातो सरळ हातामध्ये. षटक संपले 4 आणि फरका धावसंख्या 23. तिसऱ्या षटकात 1 आली, चौथ्या षटकात 5 आल्यात, त्यामुळे धावसंख्या लगाम लागला. शेवटचं षटक घेऊन येतात. बघूया दीपक 11 कडनं कोणता खेळाडू येतोय, कोणता गोलंदाज येतोय. ऍक्च्युअल टाइम मध्ये संपणारी ही इनिंग तुम्हाला बघा. यानंतर सामना कोणाचा आहे? मायकोप आणि वेऊर आहे. चला मायकोप आणि शिवराज येऊन नाणेफेकीसाठी दिवशी तुमच्या इनिंग ब्रेकमध्ये संतोष पाटील जोडतील. मायकोप आणि शिवराज वेऊर हे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतील. आकाश 4 षटकाने फरकात धावसंख्या लागला 23. हा आजच्या दिवसात बॅक डक म्हणजे पाठीमागे येऊन डक झालेत, असे 5 फलंदाज बाद झालेत. एकाच वेळेस विकास माची देखील बाद झाल्या होत्या. 2 फलंदाज बाद झाले होते, ते निश्चितच आपण बघितले पॅराडाईज संघाचे. अजून एका कोणत्या खेळाडू चौथा बाद झाल्याने 5व्या खेळाडू बाद होताना आपण बघितलेत. मित्रांनो आवर्जून सांगेन, एखादी स्पर्धा जर तुम्हाला उठवायची असेल, उंचवायची असेल, समालोचक चांगले बोलवा. आम्हाला नाही बोलतो, पण तर स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतोय. आतापर्यंत बऱ्याचशा ठिकाणची आम्ही स्पर्धा बघतोय. काही ठिकाणचे कॉमेंटर खूप चांगले असतात, नो डाऊट. पण काही दिवशी असं वाटतं की नौके खेळाडू बघतात तर मी स्पर्धेचं बक्षीस मोठं ठेवतात, ते तसं करू नका. आणि अजून एक आवर्जून सांगेन की 2 लाखाची स्पर्धा करतात तर वर्षभरात एकदा तरी त्या स्पर्धेला मोठी एंट्री भराने खेळा, जेणेकरून त्या क्रिकेटचं नाव उंचावेल, तुझ्या पालघर बॉक्स क्रिकेटचं नाव मोठं बघायला मिळेल. कारण 2 लाखाच्या स्पर्धा करतायत आणि 14 लाख रुपये तुम्हाला एंट्री आहे. त्याचा उद्देश बघा, 2 लाख, 1 लाख, 25 3.5 लाख रुपये बक्षीस वाटले जात आहेत. AC तुम्हाला बक्षीस दिली जाईल, कूलर बक्षीस. एवढ्या मोठ्या स्पर्धा असतील तर मला वाटतं आयुष्यात क्रिकेट बसतात. शेवटची जोडी मैदानात आहे आणि अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. 7 गडी बाद झालेत, धावसंख्या 23. इथे बाकी धावाचा चान्स होता. आता चेंडू सुटला, 1 धाव बघायला मिळते. 24 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. इनिंग ब्रेकमध्ये एका साईडला तुम्ही विचार करतात तो म्हणजे मायकोप आणि दुसऱ्या साईडला विचार केलात वेऊर संघ. दोन्ही या शिवराज वेऊर दोन्ही संघ टॉससाठी यायचं आहे. पुन्हा आकाश गुड मॉर्निंग. चेंडू 22च्या रूपात 1 धाव बघायला मिळते. यष्टीच्या हाताने चेंडू निसटला जातो. अवांतर धावांची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या होते 25 धावा. पुन्हा डकआउट, पुन्हा पाठीमागून दिलाय. गली से पिरे चांद निकला असं म्हणतात. पूर्ण संघ ऑलडाऊन झालाय आणि इथे बाकी धावसंख्या आहे ती फक्त 25. विजयासाठी धावा करायच्या त्या 26. लो स्कोरिंग मॅच. आजच्या दिवसात हायएस्ट स्कोरिंग देखील बघायला मिळाली. आजच्या दिवसात लो स्कोरिंग मॅच देखील बघायला मिळाला आहे. इथे बाकी 4.5 मध्ये 8 गडी बाद झालेत. 25 धावा फरकाव्या लागल्यात. 26 धावा दीपक संघाला विजयी करायचे आहेत. टॉससाठी आपण जाणार आहोत. अगदी आजच्या या रात्रीतील पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना असणार आहे. तर टॉस करतोय आपण. एका बाजूला मायकोप संघ असणार आहे, मायकोप ए संघ, आणि दुसऱ्या बाजूला शिवराज्य वेऊर संघ. तर या कुणाल नक्कीच या ठिकाणी जॉईन होतील. तर नक्कीच दोन्ही संघाला शुभेच्छा आपण देऊयात. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असणार आहे. जुना पाहतोय कुणालचा कॉल असेल. एका बाजूला पंचाळी, दुसऱ्या बाजूला 1 मॅन शो.
पंचाळी आणि वन मॅन शो कॉल असेल. वन मॅन शो कॉल आहे आणि वन मॅन शो आलाय म्हणजेच मायकोप संघ कुणाल टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षक. शेवटची मॅच आहे. अगदी पाहिलं तर पॅनलमधले शेवटची मॅच आल्यानंतर तुमच्या ग्रुपमध्ये काय चर्चा झाली? काही चर्चा नाही. एक लांबचा प्रवास आहे नक्कीच आपण समजू शकतोय. परंतु दोन्ही संघ जर पाहिले तर पालघरकडे आहे. इथे टॅप होतोय म्हणजे तुझा आवडता खेळ इथे मात्र नक्कीच साकारला जाईल. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 50. आणि आज टीममध्ये काही चेंजेस आहे? हो, नवीन एक बॉलर आणलाय. नक्कीच एक नवीन गोलंदाज वापरला गेलाय. जवळ सोनू, टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षक घेतलं असतं. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तुमची देखील आज फलंदाजी. सुमितकडून काय अपेक्षा असतील? एक मॅच तुम्ही नक्कीच आपण पाहिलं वेऊरमध्ये थोडीशी आपल्या स्वतःच्या चुकीमुळे ज्या पद्धतीने वाईट चेंडू टाकले गेले आणि त्याचमुळे ती मॅच तुमच्या हातातून गेली. परंतु ही चुकी झाल्यानंतर तुमच्या ग्रुपमध्ये काय चर्चा झाली? असं काय चर्चा काय झालेली नाही. भाऊ चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही बस. नक्कीच या मॅचसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. खूप चांगल्या पद्धतीने खेळा ही मॅच. कारण की आपण पाहतो हार जीत असते आणि इथून आपण पाहतोय मॅचला चालू होतील पुन्हा एकदा. दीपक संखे सर. यूट्यूबवर पाहिलेली त्यांच्या संपूर्ण गावाची जी ती तुमची लिंग मॅच व्हायची ती मॅच कोण विसरू शकत नाही आहे. तुमची बैठक व्यवस्था तुमचं झालेलं ते खेळाडूंचं ऑप्शन आपण बघितलं असेल ते बघायला मिळालं. आणि काय स्पर्धा असायची ती. संपूर्ण गावाची मायकोपची प्रीमियर लीग जसे काय भारतामध्ये IPL बघतो तशा पद्धतीची प्रीमियर लीग बघितलं. तीच आता बंद झालाय होत नाही. पण मागील 2 वर्षापूर्वी मी ती यूट्यूबवर पाहिली होती. अप्रतिम क्लास ड्राईव्ह बघायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते आणि एका धावण्याची धावसंख्या होती ती 9. तुषार आणि खूप हुशार असा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. कुशल आहे. चेंडू ड्राईव्ह केला. इथे धावपाचा चान्स आणि मनीषाने हातातून चेंडू सोडला आणि बघता बघता चला दोन्ही संघाला 2-2 रिव्यू आहेत. रिव्यू किसने लिया हंपायर रिव्यू आहे. चला बघा आमच्या मध्ये येऊ नका तिकडे पंचायत मध्ये आले तसले म्हणतात बघा. हंपायर बघा ते म्हणतात की बॅट्समन मध्ये आलाय.
रन्स आहे 45 रन्स आहे. धावसंख्या होती ती 10. ओ टॅप केला आहे, सरळ चेंडू झाला पॉईंट, त्याच्यावर 4 धावा. धावसंख्या होती 14. यस चला, उनबाटवाले आताच बोलतात चला काका नांदगावला भेटू. त्यांचे 9वे खेळाडू निघून जात आहेत. 10वे खेळाडू. हा अप्रतिम चौका. 18 धावा फरकावर लागल्यात. 18. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लास्ट चेंडू या षटकातला. धावाच झाल्या नाही. लो स्कोरिंग मॅच बघायला. आजच्या दिवसात हायएस्ट स्कोरिंग मॅच किती? 95 ना. धावसंख्या 19 धावा फरकावर लागला. 2 षटकं संपली. 19 धावा. 18 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. तर वेऊर संघामध्ये टॉस कोण जिंकलेत? वेऊर आणि मायकोप. टॉस कोण जिंकलेत? मायकोपने काय घेतलं? फिल्डिंग का? ओ तेज तर अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. काय खणखणीत चौकार. 4 धावा. वैभव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. ओव्हरमध्ये काय लेग ब्रेक गोलंदाज त्याकडनं बघायला मिळते. टेनी इथे बॉक्स आउटचा विकेट झालो टेनीचा. ओव्हरमध्ये खूप मोठा परफॉर्मन्स आहे या संघाचा. लाखाच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनल, परत क्वार्टर फायनल, आता 10 षटकाच्या मॅच झाले. रनरअप आणि 15 मॅचेस आहेत. नांदगावमध्ये आपण बघणार. नो बॉल आणि इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो का? मग 2 धावा निघत आहेत. धावसंख्या होते 25. एका धावाची आवश्यकता विजयासाठी. स्कोर इज लेवल. ओ बॅट्समॅन इज बीट. आणि अशा पद्धतीने विजय संपादन केलाय दीपक इलेव्हन संघाने. अप्रतिम गोलंदाजी आणि सुपर बॅटिंग बघायला मिळाली. कोण ठरतो मॅच बघा. चला टिनी ठरतो 20 धावा आणि पण टिनीने 20 धावा काढल्यात ना. आणि टेनी 1 विकेट. टेनी मॅन ऑफ द मॅच ठरतोय. 20 धावा.